नमस्कार मित्रांनो, माहिती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, 2023च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ व दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या 40 तालुक्यामध्ये तसेच इतर 1021 महसुली मंडळामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन व कर्जाच्या वसुली स्थगिती देण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 29/12/2023 रोजी निर्गमित झालेला आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पुनर्गठन मिळणार आहे व कधी मिळणार आहे याबाबतची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच व्हिडिओसाठी माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. मित्रांनो, सन 2023च्या खरीप हंगामात महसूल व वन विभाग, मदत व पुनर्वसन यांच्यामार्फत राज्यातील 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच या तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्यमानाच्या 75% पेक्षा कमी, एकूण पर्जन्यमान 750 मिमीपेक्षा कमी झाले आहे अशा एकूण 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. राज्यातील 24 तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा व 16 तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असल्यामुळे तसेच 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खरीप 2023 हंगामातील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती व अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने व्यापारी बँकांनी, सार्वजनिक बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. खरीप 2023 हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीचा दिनांक 31 मार्च 2024 असल्याने वरीलप्रमाणे बाधित तालुक्यातील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप 2023च्या हंगामातील पीक कर्जाचे व्याजासह पुनर्गठन करण्यात यावे, अशा प्रकारचे या शासन निर्णयाद्वारे निर्देश देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, म्हणजेच 2023च्या खरीप हंगामामधील जे पीक कर्ज घेतलेले आहे ते कर्ज जर तुम्ही 31 मार्च 2024 पर्यंत परतफेड केली नाही तर तुमच्या कर्जाचे तुमची लेखी संमती घेऊन पुनर्गठन करण्यात येणार आहे. तसेच खरीप 2023 हंगामाकरता दुष्काळ घोषित केल्याचे आदेश दिनांक 10 नोव्हेंबर 2023 पासून अंमलात येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत लागू राहतील. त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. खरीप 2023 मधील पीक कर्जाच्या पुनर्गठनाची कार्यवाही सर्व बँकांनी दिनांक 30 एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण करावी. मित्रांनो, अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता. मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.